पुणे में उप मुख्यमंत्री अजित पवार ने कहा कि 29 नगर निगम चुनाव की घोषणा के बाद सभी नेताओं के कार्यक्रम बदले, इसीलिए उन्होंने अपना दौरा रद्द किया। मित्रांना सगळ्यांना माहिती आहे, आज संध्याकाळी स्वतः निवडणूक आयोगाचे प्रमुख यांनी आपल्या 29 महानगरपालिकेच्या निवडणुका जाहीर केलेल्या आहेत। त्या निवडणुका जाहीर झालेल्या असल्यामुळे सगळ्याच राजकीय लोकांचे कार्यक्रम बदलले। आमचाही शेवटचा कार्यक्रम झाल्यानंतर मी माझ्या दुसऱ्या दौऱ्यावर जाणार होतो, परंतु मग मी इथं थांबलो। माझ्या नंतर मी सर्किट हाऊसला जाणार होतो, परंतु आचारसंहिता त्यांनी डिक्लेअर केली की सुरू होती, त्याच्यामुळे मग मी इकडं आलो आणि इकडं वेगवेगळ्या भागातले लोक, सोलापूर जिल्ह्यातले, आमच्या सांगली मिरज कुपवाड परिसरातले, पुण्यातले, पिंपरी चिंचवडमधले असे लोक येत होते, भेटत होते। उद्या पण सकाळी 7 वाजल्यापासून मी ह्या सगळ्यांना वेळ दिलेला आहे। काहींना कुठल्या प्रभागाच्या बद्दल काही सांगायचं आहे, काहींचं वेगवेगळी मतं। निवडणुका म्हटल्यानंतर कसं झालं पत्रकार मित्रांनो, आमच्या निवडणुका झाल्या, कोणी आम्ही खासदार झालो, कोणी आमदार झालो, कोणी मंत्री झालो, उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री, सगळी काही पदं मिळाली आम्हाला। पण आमच्याकरता काम करणारे जे कार्यकर्ते त्यांची निवडणूक आहे। एक तर 4 वर्ष निवडणुका झाल्या नाही, वास्तविक 2022ला व्हायला पाहिजे होत्या, त्या 2026 मध्ये आता होत आहेत। नवीन कार्यकर्त्यांना वाटतं की आपल्याला संधी मिळावी। बऱ्याच जणांनी आणि त्याच्यात खूप जणांना फार त्याच्यामध्ये कष्ट घ्यावे लागले की आता निवडणुका लागतील म्हणून कुणी कुणी प्रयत्न केले, परत निवडणुका पुढे गेल्या। असं करत करत या जरा सगळ्यांना, म्हणजे जे इच्छुक उमेदवार होते त्यांना जरा त्रासच झालेला ही गोष्ट खरी आहे। पण आता खऱ्या अर्थाने निवडणुका लागल्यात आणि ह्याच्यानंतर माझ्या माहितीप्रमाणे जिल्हा परिषद तालुका पंचायतीचं सुप्रीम कोर्टाने जो निकाल दिलेला आहे की 50%च्या आतमध्ये आरक्षण पाहिजे, त्याच्यात विशेषतः आपल्या विदर्भातल्या, नंतर मराठवाड्यातल्या 2 आणि विदर्भातल्या बहुतांशी आणि आपल्या उत्तर महाराष्ट्रातल्या काही अशा ह्या निवडणुकांचं 50%च्या आतमध्ये आरक्षण आणतील निवडणूक आयोग, कारण सुप्रीम कोर्टाचेच आदेश आहेत।